रेस्क्यू करताना सर्वात मोठी मदत आम्हाला पोलीस प्रशासनाची झालेली आहे. पोलिसांनी आमच्यासाठी रस्ते मोकळे केले, ट्रॅफिक कंट्रोल केलं, त्यामुळे आम्हाला रेस्क्यू करण्यासाठी खूप मदत झाली. ॲज वेल ॲज आपल्याला MSCBचे जे अभियंता वर्ग आहे त्यांनी तात्काळ इलेक्ट्रिक सप्लाय आयसोलेट केला. त्याचबरोबर त्यात असलेला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी करंट देखील अर्थिंग केला. त्याचा ॲश्युरन्स आम्हाला विदिन 2 आवर्स दिल्यानंतरनं आपलं रेस्क्यू ऑपरेशन करण्यास आपल्याला सुलभता झाली. संबंधित इस्माला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांनी काहीतरी नशा केलेली आहे असं प्राथमिक आढळून आलंय. त्या नशेमुळे तो खाली पडू नये या दृष्टीने आमचे 2 अग्निशामक जवान टॉवर लाईनवरती सेफ्टी लाईन घेऊन स्वतः मार्च करत वरती गेले. त्याला सिक्युअर केला. सिक्युअर केल्यानंतरनं एरियल लॅडर प्लॅटफॉर्म थ्रू त्याला सुरक्षितरित्या केजमध्ये घेऊन त्यांना खाली उतरवून पोलिसांच्या हवाले सुपूर्द केला. पुढील फर्दर मेडिकल ट्रीटमेंट करता त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे. हो नक्कीच, कारण अशा परिस्थितीमध्ये आपण वरती जात असताना त्याचा बॅलन्स जर सुटला, तो चुकून पडला, तर आमचा जो रेस्क्युअर आहे त्याच्या अंगावरती पडल्यानंतर जो पडणारा इसम आणि रेस्क्यू करणारा जवान यांचे दोघांचे जीवित धोक्यात येऊ शकतात. आमचा जवान जरी सिक्युरिटी लाईननी वरती गेलेला असला तरी तो जो इसम आहे डिहायड्रेट झालेला आहे, त्याला पाणी नाही आहे वरती, आणि त्याच्यामुळे उष्णतेत तो किती वेळचा वरती आहे, त्याचा स्वतःच्या हातात किती दम शिल्लक आहे, किती ताकद त्याची शिल्लक आहे ते आपल्याला अंदाज बांधता येत नाही. आणि त्यामुळे त्याचा जर चुकून बॅलन्स सुटला, कंट्रोल सुटला किंवा त्यांनी अटेम्प्ट केला तरी ह्या परिस्थितीमध्ये त्याच्या जीवितासोबत खाली असलेल्या रेस्क्युअरचे जीवित देखील धोक्यात येते. त्यामुळे या असल्या प्रकारच्या ऑपरेशन्समध्ये खूप काळजीपूर्वक कारवाई करावी लागते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.